नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून श्री महालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्री महालक्ष्मी असे संबोधले जाते। या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते। पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्री महालक्ष्मी विषयी उपलब्ध आहे। ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठा लक्ष्मी म्हटले जाते। तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते। जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट, डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात। त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनावस्था निर्माण होते असे मानतात। भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हीच ज्येष्ठा गौरी आहे, पण ज्येष्ठा गौरी ही शंकरांची पत्नी म्हणजेच देवी पार्वती म्हणजे ज्येष्ठा गौरी आहे। यांचे पूजन चैत्रसह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिन्यात पूजन करण्यात येते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या दोन श्री महालक्ष्मी कशा? याबद्दल श्री वेद वाङ्मयात सुद्धा नमो ज्येष्ठाच कनिष्ठायच स्तेनानाम पतये नमः अशी वचने आहेत। यावरून अनिष्ट गोष्टींबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते। समुद्रमंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मी यांचा जन्म झाला। श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात। याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे। या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले। साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला। त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला। पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला। तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसली। तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले। तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले। पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे। दुसरा वर, शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये। तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता। तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते। ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे। तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते, कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते। या 2 गौऱ्यांमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात। तीच ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो। यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात। प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो। यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो। श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत। काही घरात चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर, तर काही जणी सुघट जसे की संक्रांत, घट, मातीचे भांडे, काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर, तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात। काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते, तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात। ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशिणच। यावेळी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो। गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे। त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा, ज्वारीच्या कण्यांचा समावेश होतो। संध्याकाळी हळदी कुंकवांचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते।
अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्य लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात. श्री महालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो. यावेळी देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. तर मंडळी, आता जाणून घेऊया ह्या प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास. तर गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजित पृष्ठा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगण्यात येते. आता पूजेबद्दल माहिती जाणून घेऊया. श्री लक्ष्मीचे आवाहन. श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणलं जातं. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात, तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनविले जातात. श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात. श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्या पुढे अनेक धान्यांच्या राशी मांडलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात. यात पाना फुलांची आरास करतात. शेवंतीची वेणी माळतात. हार चाफ्यांचे फूल, केवड्याचे पान वाहतात. तर नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो. तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा म्हणजेच करंजीचा प्रकार मुरड घालून करतात, मुरडून परत यावी म्हणून. याचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी म्हणजेच विसर्जन करतात. अशा प्रकारे ही माहेरवाशिणी येते, राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते, पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते. तर मंडळी, आता आपण यात श्री महालक्ष्मीची कथा ऐकणार आहोत आणि ही कथा दुसऱ्या दिवशी महापूजन झाल्यावर वाचावी. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी महालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी श्री लक्ष्मी आण. आई म्हणाली, बाळांनो, श्री लक्ष्मी आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे. घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्री लक्ष्मी आणेन. मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई श्री लक्ष्मी आणेल. वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली.
त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसं करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. त्यावर म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. श्री महालक्ष्मीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी काही कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 घडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी आणि कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींना जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवाच्या दारी, गाईच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर मंडळी, स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी, घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, ही इच्छा तिच्या मनात सदैव असते. त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही संपूर्ण माहिती आणि ही महालक्ष्मीची कथा नक्की आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.